नमस्कार मित्रांनो, राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला असून काही ठिकाणी गारपीट आणि वादळी वाऱ्याचीही शक्यता आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. राज्यात पुन्हा एकदा हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला. निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात गारपिटीसह पावसाचे संकट घोंघावत आहे. गेल्या 2 दिवसांपासून अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली असून याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अशा परिस्थितीत हवामान विभागाने आज पुन्हा एकदा राज्यातील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तर हवामान खात्याचा इशारा. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असून या वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 45 किमी इतका असणार आहे, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. यासोबतच विजांचा कडकडाट, पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलेलं आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार असून गारपीट देखील होणार आहे. तर पुढील 24 तास राज्यासाठी महत्त्वाचे असणार असून अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून हवामान खात्याने पुढील 3 ते 4 तासात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला. सोलापूर जिल्ह्यात देखील जोरदार पावसासह मेघगर्जना झाली, ज्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. मात्र हवामान खात्याने छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहिल्यानगर, लातूर, धाराशिव, नांदेड आणि बीड जिल्ह्यासाठीही पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. पुढील काही तास राज्यासाठी महत्त्वाचे असतील, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेले आहे. धन्यवाद.